सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. नमस्कार, मायनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत. इचलकरंजी शहरातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. IPL क्रिकेट सामन्यांवर सुरू असलेल्या ऑनलाईन बेकायदेशीर सट्टा बाजारावर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील एका आलिशान घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. इचलकरंजीतील प्रियदर्शिनी कॉलनी परिसरातील एका घरातून IPL सामन्यांवर ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण आणि सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी विविध मोबाईल ॲप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नेटवर्क चालवत होते. विशेष म्हणजे ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी आरोपी चक्क आलिशान चारचाकी गाड्यांचा वापर करून शहरात फिरत होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अनेक दिवसांच्या पाळतीनंतर ही धडक कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, रोख रक्कम आणि 3 आलिशान चारचाकी वाहने असा एकूण 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींची माहिती आणि न्यायालयीन घडामोडी या प्रकरणी अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंग बग्गा, याकूब मुजावर आणि रिषभ पाटील या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व 6 आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या मोठ्या कारवाईमुळे इचलकरंजी शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बेकायदेशीर नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्ती आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून यामध्ये आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये IPL सामन्यादरम्यान बेटिंग चालते अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक स्थापन केलं. सदर पथकामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचे काही अधिकारी अंमलदार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार असे एक पथक तयार करून त्या पथकामार्फत काल सायंकाळी छापा मारण्यात आला. छापा मारल्यानंतर 6 व्यक्ती त्या ठिकाणी IPL बेटिंग त्या ठिकाणी स्वीकारत असल्याचं दिसून आलं. सदर या कारवाईमध्ये ते ज्या ठिकाणी बसून बेटिंग घेत होते अशी वाहनं जप्त करण्यात आले आहेत. सोबतच 9 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप आणि काही रोख रक्कम त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेली आहे. सर्व मुद्देमाल 59,05,230 रुपयांचा असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन ते हे ॲप त्यांनी कुठून डेव्हलप केलेलं आहे किंवा या बेटिंगच्या प्रकारामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे हे त्या ठिकाणी तपासाअंती निष्पन्न केलं जाणार आहे आणि जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे.